Hello, hello. This is the my artifact episode number 1649. आजची तारीख आहे 12 ऑगस्ट 2019. आता वाजले रात्रीचे 8:15. खूप काही सुरू आहे राव या आणि बहुत समटाइम्स कधी कधी खूप भीती वाटते, कारण रिसेंटली गेल्या 15 दिवसात माझ्यासोबत खूप काही वाईट होऊन राहिलंय. चांगलं होत आहे, एका दिवसासाठी थोडं बरं वाटतंय, मित्रांसोबत थोडा टाइम स्पेंड केला तर, बट त्याच्यानंतर पुन्हा बॅक इन टाइम येतो, पुन्हा आपण आपल्या कामाकडे येतो, तेव्हा एक प्रकारे उदास होऊन जातो. आणि आणि माझी टायमिंग पण बहुत बेकार येऊन राहिली यार. आय डोंट नो, बट खरंच समहाऊ म्हणजे तेव्हा मी चांगला परफॉर्म करून राहिलो होतो. मग त्याच्यानंतर थर्मॅक्स आला आणि या थर्मॅक्स प्रोजेक्ट मध्ये नाही का मला खूप घाईनी काम करावं लागलं. सांगू, मी याच्यावर थर्मॅक्स प्रोजेक्ट मध्ये केबल ट्रेवर काम केलं, आयलँड फ्लोअर वर काम केलं, स्ट्रक्चर वर काम केलं. 3 डिसिप्लिन एका हप्त्यात असं झरझर लागून होतं. एका दिवसात मला केबल ट्रे टाकायला दिले. त्याच्यानंतर आयलँड फ्लोअर, केबल ट्रे आणि आयलँड फ्लोअर मला 2 दिवसात टाकायला भेटले. 1.5 दिवस केबल ट्रेला, अर्धा दिवस आयलँड फ्लोअरला. आणि त्याच्यानंतर स्ट्रक्चर, येस, स्टेअरकेस. बरं ठीक आहे, केबल ट्रे आणि आयलँड फ्लोअर बद्दल जेवढं काही चुका वगैरे होता त्या मी ऍक्सेप्ट करतो, कारण पहिले मला फोकस करायला लावला होता पाईप रॅकवर. मी पाईप रॅकवर केबल ट्रे टाकले, त्याच्यानंतर बॉयलर 3 आणि 4 वर मी केबल ट्रे टाकले. एसटीजी बिल्डिंग वर केबल ट्रे टाकलेच नाही, मी डेफिनेटली सांगू शकतो. आणि का नाही टाकले, कारण माझ्याकडे तो एरिया फोकसच नव्हता एसटीजी बिल्डिंगचा. माझ्याकडे हेच होतं की मला एवढं सांगितलं गेलं होतं की केबल ट्रे आपल्याला जिथून इक्विपमेंट निघते तिथून आपल्याला केबल ट्रे टाकायचे. केबल ट्रे जास्त प्रायोरिटी आहे नाही. बट त्याच्यानंतर प्रायोरिटीज चेंज, या डेफिनेटली चेंज, ऑफकोर्स इट इज. मग ठीक आहे, आपण आता नंतर स्ट्रक्चर पुढे जाऊ आपण. आपल्याला बॉयलर 3 आणि 4 ची पूर्ण स्ट्रक्चर आपल्याला टाकायचं होतं. ओके, तर त्याच्यामध्ये काऊन आपण मागे पडलो. फर्स्ट ऑफ ऑल मला सांगण्यात आलं होतं की जे स्ट्रक्चर आहे ते एक बिल्डिंग बिलकुल सारखीच आहे दुसऱ्या बिल्डिंग सारखीच. या म्हणजे तू एक बनव आणि कॉपी कर, एक स्टेअरकेस बनव आणि कॉपी कर 4 ठिकाणी. आणि मी तसं केलं, बट ऍक्च्युली इट वॉज काइंड ऑफ लाईक कम्प्लिटली डिफरंट. तर त्यामुळे मिसमॅच झाले आणि त्यानंतर फाउलिंग झाले. ओके, बर, हे झाले पॉइंट तुझे. पण तुला काय वाटतंय, तुझ्या ह्याच्यात काय चुकी झाली? माझी चुकी झाली ऑफकोर्स. फर्स्ट ऑफ ऑल, घाईत काम केल्यामुळे नाही का काम माझं नेहमी बिघडते. आय न्यू दॅट. आणि यावेळेस पण असंच झालं. घाईत काम केलं गेलं आणि फाईल पूर्ण भसकली. थर्मॅक्स या वर्षासाठी तुला किती टाइम द्यायला पाहिजे होता. आता तुला केबल ट्रे माहित होतं पूर्ण. ओके, सांग. समज जर मला हेच डिसिप्लिन समज जर दिले असते ना प्रॉपरली, जास्त काही नाही, 2 दिवसात मी केबल ट्रे निपटवले असते. ओके, पाईप रॅकचे आणि त्याच्यानंतर पाईप रॅक आणि बॉयलर बिल्डिंगचे केबल ट्रे एका दिवसात, एसटीजी बिल्डिंगचे केबल ट्रे एका दिवसात. ओके, 2 दिवसात मी केबल ट्रे खतम केले असते. आय एम शुअर ऑफ दॅट. आयलँड फ्लोअर साठी मला हार्डली कन्सेप्ट क्लिअर असता तर मी प्रॉपरली टाकलं असतं. कन्सेप्ट क्लिअर असतं म्हणजे
म्हणजे कसं आहे की आयलँड फ्लोअर एक बहुत इम्पॉर्टंट पॅरामीटर असते या फाईल मध्ये. असं खूप काही असते नाही, हार्डली 3-4 IPT असते, दॅट्स इट. यस. बट कसं आहे की आयलँड फ्लोअर एक इम्पॉर्टंट फॅक्टर याच्यासाठी असते कारण याच्यावर सगळंच माउंटेड राहतात. सो दॅट इज रिअली इम्पॉर्टंट थिंग. तर मला सांगतो, आणि त्याच्यानंतर जो जो रस्ता होता तो एकदम सरळ नव्हता. इट वॉज काइंड ऑफ लाईक अ टिल्ट. या थोडसा तिरपा होता. आणि त्यानंतर RCS मध्ये मला आयलँड फ्लोअरचे गटर कुठे आहे आणि रोड खतम कुठे होते याची विजिबिलिटी खूप कमी होती, कारण तिथे एवढी माती आहे आणि त्या नालीवर अशी गटर प्लेट आहे, त्यामुळे कळत नव्हतं का व्हेअर इट इज एक्झॅक्टली. तरी समजा जर मी पूर्ण डोकं लावून समजा जर काम केलं असतं ना, नाही घाईने, तर ऍटलिस्ट मला करीब 4 घंटे लागले असते आयलँड फ्लोअर खतम करण्यासाठी. म्हणजे अर्धा दिवस, अर्धी शिफ्ट. आणि त्याच्यानंतर मला समजा जर स्ट्रक्चर पूर्ण पहिलेपासून समजा जर टाकायला दिले असते तर कसं मला एक प्रकारे माहित होऊन जाते. समजा जर माझी फाईल आहे ना, तर माझी फाईल मला एक्झॅक्टली माहित आहे की फाईल मध्ये कोणते मेंबर ऍड करायचे आहे, कसे मेंबर ऍड करायचे आहे आणि कुठे कोणता मेंबर लागू पडेल, बिलकुल एक्झॅक्टली. अर्ध काम त्या अंकितने केलं आणि त्याच्यानंतर अर्ध काम मला करायला लागलं. त्या अर्ध्यापैकी वृषाल सरांनी पण अर्ध काम त्या प्लॅटफॉर्मवरचा तो त्यांनी टाकला होता. सो इट इज काइंड ऑफ लाईक खूप सारे जणांनी काम केलं त्याच्यावर. 3 जणांनी काम केलं आणि त्यांनी एवढे सारे स्ट्रक्चर मेंबर टाकून दिले की त्यामुळे जस्ट जेव्हा मी माझं रिमेनिंग स्ट्रक्चर खतम करून राहिलो तेव्हा काइंड ऑफ लाईक रिअली कन्फ्युज का इथे कोणता मेंबर लागेल. आता तुझा प्रश्न असेल की व्हाय आपण RCS टाकून तर मेंबर मॅच करतो ना. आता कसं आहे की समजा जर एक प्लॅटफॉर्मच्या वरती दुसरा प्लॅटफॉर्म आहे, राईट. आता आपण अशी एक बिल्डिंग आहे आणि बिल्डिंगचा होता एक फ्लोअर आहे, दुसरा फ्लोअर आहे. आपलं ऍझम्पशन एकच राहील ना की हा फ्लोअर जसा आहे सेम तसाच फ्लोअर राहील, राईट. एवढं तरी ऍझम्पशन, म्हणजे ऍटलिस्ट फ्लोअर, मी तर स्ट्रक्चर पण नाही म्हणत, फक्त फ्लोअर, राईट. फ्लोअर न फ्लोअरचा सपोर्ट तर सेमच राहील ना. तर तोच फ्लोअरचा सपोर्ट कॉपी केला आणि वरती ठेवला, राईट. तो फ्लोचा सपोर्ट कॉपी केला बट वरती ठेवला. माझी पाहण्यामध्ये एवढी चुकी झाली का तिथे काही काही ठिकाणी मेंबर बीम्स नव्हते, तर तिथे प्रॉब्लेम झाला. जर मला हे स्ट्रक्चर आणि स्टेअरकेसची जर फाईल दिली असती ना, तर मला ऍटलिस्ट करीब 4 दिवस लागले असते याला कम्प्लीट करण्यासाठी प्रॉपरली. अनदर थिंग इज दॅट की बिल्डिंग इज टू मच, आणि ब्लॅक अँड व्हाईट RCS मध्ये प्रॉब्लेम हा आहे की छोट्यातल्या छोटी गोष्ट खूप छोटी दिसते. यू कॅन नॉट अंडरस्टँड. जेव्हा आपण कलर वाली RCS घेतो, जस्ट लाईक आता ही महिंद्राची घे RCS, जे की कलर RCS होती, याच्यामध्ये मला 2 इंचीचा केबल ट्रे सुद्धा पण क्लिअर दिसून राहिला होता प्रॉपरली क्रॉप केल्यानंतर. बट इथे कसं आहे, ब्लॅक अँड व्हाईट मध्ये ते RCS एवढी जास्त विविड होऊन जाते का आपल्याला कळतच नाही का हा सपोर्ट आहे का व्हॉट इज एक्झॅक्टली. बहुत जास्त क्रॉप करावं लागते तेव्हा आपल्याला प्रॉपर शेप भेटतो. अजून एक गोष्ट, ब्लॅक अँड व्हाईट मध्ये पॉइंट क्लाउडची डेन्सिटी बहुत जास्त असते. आय न्यू दॅट, इट इज रिअली गुड. बट त्यांनी तो आसपासच्या अराउंड मध्ये एवढा मिक्सअप होऊन जातो का तो दुरून दिसत नाही. यासाठी खूप झूम करावं लागते आणि खूप बघावं लागते, तेव्हा कुठे या साऱ्या गोष्टी दिसते. आणि अनदर थिंग इज दॅट की याच्यावर QC करण्यात नाही आली. या थर्मल गार्सियन प्रोजेक्टवर QC कतही करण्यात आली नाही, जे की बहुत रॉंग फॅक्ट आहे. कारण जर वेळेवरच QC समजत आली असती तेव्हाच आम्ही सॉर्ट आउट केली गेली असते. बट कसं आहे, काम लवकर खतम करायचं आहे त्यामुळे आम्ही स्वतः पण QC करू शकलो नाही
आणि या सो दॅट इज ऑल दिस थिंग इज गॉन हॅपन. तर याच्यामध्ये सांग आता, याच्यामध्ये आता गलती कोणाची आहे आणि काय कसं आहे. ओके, आता याच्यामध्ये गलती आहे ते तर कसं आहे की नाही का, सगळे प्रोजेक्ट बिलकुल सुरळीत चालू असतात. पण एखादी प्रोजेक्ट बिघडला ना की नाही का, या प्रोजेक्ट मॅनेजरला असं एकदम पकडून घेतात, यास तू सापडला आता माझ्या ताड्यात, बस. आणि याच्यावर वेल प्रोजेक्ट मॅनेजरचं पण असं काही म्हणता येत नाही, कारण ते त्यांचं जॉब आहे, त्यांचं काम आहे, त्यांना ते बोलबाल करणं, जरी त्यांनी याच्यावर काही काम केलं नाही तरी. आता 400 क्यूच्या काढल्या म्हणजे इट इज काइंड ऑफ लाईक अ रिअली बिग थिंग. या कारण जेव्हा फाईल सबमिट झाली होती तेव्हा मला पण माहित होतं काय फाईल इज नॉट रिअली नॉट दॅट गुड. येस, त्यामुळेच मी प्रॅक्टिससाठी मी लागेच तर त्या सीओबीसी बॉयलरचं स्ट्रक्चर पुन्हा टाकायला गेलो. तसं काम पडलं तर आपण करू बा वगैरे. एवढा म्हणजे होता की हे खरंच एवढं चांगलं नाही गेलं प्रॉडक्ट. येस, आता 400 क्यूचं कसं काय निघालं, कारण जेव्हा अविनाशनी चेक केलं तेव्हा त्याला दिसलं की इट इज काइंड ऑफ लाईक अ रिअली बिग गोष्टी आहे इथे जे बहुत सारं मिसिंग आहे. सो ओके, सो यावेळेस तर मग प्रॉब्लेम काय झाला, मग आता कसं काय, आता या सिच्युएशन आपण हँडल करू कसं, आणि हाऊ दिस थिंग इज गन हेल्प यू. ओके, याच्यामुळे माझं इम्प्रेशन खूप जास्त बेकार गेलंय अजून, आणि दॅट इज नॉट रिअली गुड. सो मला काफी वाईट वाटत आहे. बट अनदर थिंग इज दॅट की आता डोंट नीड टू अटॅच सो मच थिंग्स विथ दॅट कंपनी, कारण कंपनीने प्रूव्ह केलं आहे की यू आर नॉट रिअली सो मच लॉंगर, म्हणजे तू आता इथे जास्त वेळ राहू शकत नाही, या परमनंट नाही करून. कारण आणि मला वाटतं हे एक चांगलं काम केलं त्यांनी, जे की कसं आहे की मला कसं एक प्रकारे जायचं आहे समोर, काही ना काही स्वतःची डेव्हलपमेंट करायचं आहे. यासाठी मला काय करावं लागेल, यासाठी मला इथून डिटॅच व्हावं लागेल आणि जॉब शोधावी लागेल, जे की मी करूनच राहिलो आहे, बट नॉट दॅट इफिशियन्सली. कारण कसं आहे की जेव्हा समज जर आपण पाण्यात उडी मारतो, ओके, आणि समज जर आपल्याला श्वास घ्यायला तोंड वरत करता येत नसेल, किंवा समहाव कोणीतरी आपलं तोंड दाबून ठेवलं असेल पाण्याखाली, तर आपण तडपडतो. तुला आठवते, तुला जेव्हा जॉब नव्हता तू तेव्हा किती तडपड करत होता, तू रोज नागपूरवरून अपडाऊन करत होता, तुझे क्लासेस जरी खतम झाले असेल तरी तू क्लासेस मध्ये रोज जात होता. तू त्या अमोलला फोन करत होता, काही जॉब बद्दल काही भेटू शकते काही वगैरे, समथिंग करू शकता का. तशी तडपड पाहिजे. समज जर ही तडपड आपल्यापाशी नसेल ना, तर खरंच आपण इथून निघू शकणार नाही. आपण इथेच स्टक होऊन जाऊ, समज जर अशीच चालत राहिली तर सिच्युएशन. आणि हे आपल्या फ्युचरसाठी चांगली गोष्ट नाही, कारण समज जर आपण इथून निघूच शकणार नाही तर तिथे पोहोचूच शकणार नाही. आपण समज जर इथून नागपूरमधून निघण्याचा प्रयत्नच नाही करत म्हणलं, तर आपण मुंबईला किंवा आपले जे मोठे मोठे टार्गेट्स आपण ठरवले आहे आपल्या लाईफमध्ये, तिथपर्यंत आपण जाऊ शकत नाही. आणि ट्रस्ट मी, त्या टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला अति जास्त मेहनत करावं लागेल आणि बहुत सारे प्रॉब्लेम येणार आहे. आणि हे जे आपल्या लाईफ मध्ये सुरू आहे, जे तुला वाटते की हे प्रॉब्लेम आहे, हे याच्यासमोर बहुत चिल्लर आहे. समोर येणारे प्रॉब्लेम इज काइंड ऑफ लाईक अ रिअली बिग. येस, कारण आता आपण अशा इरामध्ये आलोय, आपण अशा लाईफच्या, आपण स्वतःच्या लाईफच्या आपल्याला वाटते का आपली लाईफला ट्रान्सफॉर्मेशन झाली पाहिजे, यासाठी एक प्रकारे चेंजेस लागतो.
तर हे चेंजेस या सिनारिओ या मोमेंट मध्ये येऊन राहिलाय आणि आपल्याला हे सगळे आता फेस करायचं आहे. या सिनारिओ मध्ये तुला सगळ्याच गोष्टी मॅनेज करायच्या, स्वतःला, स्वतःच्या लाईफला, स्वतःच्या फॅमिलीला, मित्राला, सगळ्याच गोष्टीला मॅनेज करायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुला त्या सगळ्या गोष्टीला फेस करायचं आहे. आणि तू इथे असं विसरूनच जा की जस्ट लाईक आता शांतपणे बसतो, लॅपटॉप काढतो, एखादी पिक्चर पाहतो आणि देन त्याच्यानंतर मग थोडस मग ठरवतो का करायचंय. नो 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 नो, वी कॅन डू दॅट. जर आपण असंच करत राहिलो तर आपण असंच करत राहू आणि त्याच्यानंतर काहीच होणार नाही. या राईट. सो आता समज जर आपल्याला मुंबईला जायचं आहे, ओके, आता आपण आपला प्लॅन ऐकून घे. ओके, सो आपल्याला मुंबईला जायचं आहे तर मुंबईमध्ये ऍज अ डिझाईन इंजिनियर ची रिक्वायरमेंट खूप कमी असते. वाय? कारण तिथे इंजिनिअरिंगला फारसा जास्त स्कोप आहे नाही. का म्हणून राहिला? एवढ्या मोठ्या सिटीमध्ये डिझाईन इंजिनियरची कमतरता कमी आहे? आर यू मॅड? वेल ऍक्च्युली येस, इट इज. कसं काय? हाऊ? मुंबईमध्ये सर्वात जास्त इम्पॉर्टंट फॅक्टर काय आहे? या तुला सांग, तुला मुंबईला जायचं कशासाठी आहे? तुम्हाला मुंबईला जायचं कशासाठी? ऍज अ फिल्म मेकर बनण्यासाठी. या फिल्म मेकर एक प्रकारे क्रिएटिव्ह वर्क. मला आज रिसेंटली माहित पडलं, आज नाही का मला एक काम भेटलं होतं जे एक्सेल शीट अपडेट करणं. याच्यामध्ये काय आहे की महिंद्रामध्ये MH मटेरियल हँडलिंग मध्ये जेवढे असेट्स बनवले त्याचा एक पूर्ण एक कॅटलॉग त्या एक्सेल शीट मध्ये भरायचं. त्याच्यामध्ये काही नाही, त्या आयपीटीचा एक स्नॅपशॉट काढायचा आहे आणि त्याचं नाव त्या एक्सेल शीटवर टाकायचं आहे. बाकी असं काहीच असं मोठं काम नाहीये. इथून कॉपी करणं, इथे नाव पेस्ट करणं, कॉपी करणं, स्नॅप काढणं, पेस्ट करणं, कॉपी करणं, स्नॅप काढणं, पेस्ट करणं, दॅट इज इट. यस, खूप जास्त कठीण काम नाही, बट बहुत जास्त लेंदी काम आहे. कारण 600-700 आयपीटीज आहे जे की बहुत जास्त आहे. सो मग कसं मला माहित पडलं की हे इट इज नॉट रिअली गुड. या कारण जर मी असं रोबोटिक काम करत असलो, कारण मला कसं क्रिएटिव्ह काम पाहिजे. क्रिएटिव्ह म्हणजे ज्याच्यामध्ये मी काही ना काहीतरी क्रिएट करीन, ज्याच्यामध्ये मी काही ना काहीतरी बनवीन. जस्ट लाईक आज कसं एक्सेल शीट अपडेट करताना मला नाही का फोन किंवा गाणे किंवा मोटिवेशनल व्हिडिओ पण कामात नाही आले. या सगळेच एकदम एक्स्ट्रीम झोपण्यामध्ये येऊन राहिले होते, इतकी भयानक होती. येस, पण तेच समजा जर काही असेट्स वगैरे बनवायचं काम पडलं तर माझं डोकं बिलकुल कामावर आहे. कारण त्याच्यामध्ये नाही का फुल डोकं लावावं लागते, फुल कॅल्क्युलेशन करावं लागतं डोक्यातल्या डोक्यामध्ये, कसं काय काय कुठं कुठं काय कशाप्रमाणे करता येईल. Yes. So, तर आता तुझा म्हणण्याचा उद्देश काय? म्हणण्याचा उद्देश आहे की तू क्रिएटिव्ह काम काफी इंटरेस्टली करते अँड दॅट इज रिअली गुड थिंग. प्रोजेक्टचं टेन्शन, डेडलाईन्स हे तर नेहमीच राहणार आहे, हे चेंज होणार नाही आहे. जोपर्यंत आपण आपलं करिअर पाथ सेट करत नाही, फिल्मकडे जात नाही, तोपर्यंत आपल्याला हे असं सहन करणंच आहे. दॅट्स इट. नथिंग. आपल्याला क्रिएटिव्ह काम करणं इम्पॉर्टंट आहे. कारण क्रिएटिव्ह काम करणं जे आपल्या डोक्याला चालना पण देईल आणि समोर येणाऱ्या फिल्म मेकिंगसाठी हे एक इम्पॉर्टंट फॅक्टर असते. आणि ग्राफिक्स डिझाईन इज काइंड ऑफ लाईक दॅट वर्क. आणि मुंबईमध्ये अनफॉर्च्युनेटली मुंबईमध्ये ग्राफिक्स डिझाईनची रिक्वायरमेंट नेहमी असते. अनदर थिंग, ग्राफिक्स डिझाईन मध्ये असा एक एन्व्हायरमेंट असतो जो आपल्याला रिलेट करतो त्या फिल्म करिअर सोबत. ऍज अ डिझाईन इंजिनियर इट नॉट रिली रिलेटेड टू फिल्म करिअर, बट एक ग्राफिक्स डिझाईन रिलेट करते एक प्रकारे फिल्म करिअर सोबत. समहाऊ वी आर वर्किंग इन ऍड एजन्सी. त्या ऍड एजन्सी मध्ये समजा आपण जाऊ तिथे काही ना काही लोक असतील जे थोडे बहुत तरी कनेक्टेड राहील. आपण खूप जास्त म्हणतो ना, बट थोडे बहुत. या
तर त्या सिनारिओ मध्ये जाऊन आपण काम करणं इट वॉज काइंड ऑफ लाईक रिअली बेस्ट. येस. आणि ग्राफिक्स डिझाईन मध्ये अजून एक इम्पॉर्टंट फॅक्टर असतो की ज्याच्यामध्ये आपल्याला नाही का खूप साऱ्या गोष्टी अंडरस्टँड व्हायला पण भेटते आणि एक नवीन एक कल्चर माहित पडते. येस. अँड दॅट इज गुड थिंग. सो मी त्या दिवशी क्लासेस केले त्याचे युट्यूबवर शनिवारी. बट त्याच्यानंतर कसं की शनिवार रविवार म्हणजे आता जो शनिवार रविवार गेला ना, मी इथेच राहणार होतो नागपूरला. मी काही घरी जाणार नव्हतो. या बट कसं अनफॉर्च्युनेटली विशालचा कॉल आला आणि तो म्हणाला की मी इथे वर्धेला आहे, उद्या टूरवर चाललो, तर ये बा सगळेजण सोबत जाऊ. इट वॉज काइंड ऑफ लाईक अ शेवटली भेट. तर त्यामुळे मग मला जावं लागलं. येस. तरी ओके. आता जे काही आपल्या याच्यामध्ये होऊन राहिलं आहे इट वॉज नॉट रिअली गुड. ओके. आपल्याला समजून घ्यायला पाहिजे आणि मूव्ह ऑन करायला पाहिजे आणि जॉब शोधायला पाहिजे. ओके. राईट नाव आता काय करायचं तुला? आता काही नाही. आता चेअर काढ, टेबल घेतला, लॅपटॉप घेतला आहे. तू तुझे डिझायनिंग ग्राफिक्स डिझाईनचे क्लासेस कंटिन्यू करायचे. ओके. तू मागच्या शनिवारी लाईन, शेप, टेक्स्चर, कलर या सर्व गोष्टीबद्दल शिकला. राईट नाव आता आपण दुसरं चॅप्टर शिकू. ओके. सो दॅट इज रिअली इम्पॉर्टंट थिंग. आणि पिक्चर बघणं वगैरे या सर्व गोष्टी आपण जेव्हा आपल्याला फ्री टाइम भेटेल तेव्हा पाहू. ओके. सो आताच एवढंच. मनामध्ये खूप काही सुरू आहे राव. म्हणजे आज कशी मीटिंग झाली आणि मीटिंग मध्ये असे पॉइंट मांडण्यात आले का सौरभचे 70 क्यूसी पॉइंट निघाले, याचे एवढे क्यूसी पॉइंट निघाले, वृषालचे 110 क्यूसी पॉइंट निघाले. इट इज सांगू मला खूप डीपली हर्ट झालं रे. म्हणजे कसं आहे की सांगू आपण बहुत मेहनत घेतो यार. या आपण असं नाही. कसं आहे की हे जर त्यांच्या हिशोबाने खराब काम जरी असेल ना, बट ते खराब कामासाठी पण आपण बहुत एफर्ट घेतले. या थर्मस गार्सिम प्रोजेक्ट साठी मी 2-3 वाजेपर्यंत जागी राहिलो ऑफिसमध्ये. तिथे राहिलो, तिथे काम केलं, डोळे फोडून बघितलं. कारण जेव्हा आपण मेहनत करतो ना या गोष्टीसाठी आणि मेहनत केल्यानंतर आपण जे प्रॉडक्ट काढतो, ठीक आहे याच्यानंतर काही चुका आहे वगैरे मी मानून घेतो. पण जेव्हा कोणी याच्याबद्दल शिवा देते ना तेव्हा बहुत जास्त डीपली हर्ट होते. आय कॅन इमॅजिन का वृषालला कसं वाटत असेल. कारण तो टीम लीड मध्ये होता वगैरे. सो येस दॅट इज अ रिअली बिग. जाऊ दे ना, आपण याचा विचार कशाला करायचा यार. इट इज लाईक आपल्या लाईफला आपलं बेटर काय, स्वतःला इम्प्रूव्ह करणं की दुसऱ्यांकडून एक्सपेक्ट करणं की इम्प्रूव्ह व्हा. नाही ना, स्वतःला इम्प्रूव्ह करणं. अँड यू हॅव टू डू दॅट. आपल्याला गलती माहित पडली, आपण त्याच्यावर फोकस झालो. दॅट्स इट. ओके. सो राईट नो दिस इज द एंड. दिस इज दी. अजून एक गोष्ट यार, आज सांगू काल काय झालं. काल मी पहिले आईला फोन लावतो. सांगू आई वडील इज काइंड ऑफ लाईक अ रिअली इम्पॉर्टंट पीपल असते आपल्या लाईफमध्ये, जे प्रत्येक सिच्युएशन मध्ये आपल्या सोबत राहतात. गाडी पंक्चर झाली, आई गाडी पंक्चर झाली, बाबा गाडी पंक्चर झाली, मला कॉलेजमध्ये पैशाची गरज आहे, मला फीस भरायची आहे, मला हा ड्रेस घ्यायचा आहे, मला हा मोबाईल पाहिजे. छोट्यातल्या छोट्या गोष्टीसाठी आपण आई वडिलांशी डिपेंडेंट राहतो जेव्हा आपण लहान राहतो. जेव्हा आपण मोठे होतो, स्वतःवर पैसे कमवायला लागतो, तेव्हा आपण आई वडिलांची एवढी पर्वा करत नाही. कारण तेव्हा आपल्याला मित्र वगैरे सगळे येतात आणि त्यांच्यात आपल्याला खुश राहूशा वाटते. बट त्या आई वडिलांचं काय, आपण आपल्या आई वडिलांचा विचार करत नाही.
अँड दॅट इज नॉट रिअली गुड थिंग. काल सोनूचा वाढदिवस होता. ओके. आणि आई बाबा घरीच होते, तरी नाही सोनूसाठी वेळ आणि मलासाठी वेळ. कारण काल मला टूरवर जायचं होतं, त्यामुळे टूरवर गेलो. सोनूचा वाढदिवस आहे, त्यामुळे ती तिच्या मित्रांकडे गेली. आई वडील घरी एकटे राहून वाट पाहून राहिले का पोरं केव्हा येईन, आल्यानंतर आपण वाट पाहून केक कापू, पण पोरच नाही आले. कधी कधी त्यांची पण थोडीशी इच्छा जाणून घ्यावी लागेल की त्यांचा पण एक पोरगा आहे, त्यांचा पण एक वाढदिवस आहे, आणि त्यांना पण वाटते की त्यांच्या पोरांचा वाढदिवस सेलिब्रेट करावं. बट अनफॉर्च्युनेटली असं नाही झालं. त्यामुळे त्यांना किती वाईट वाटलं असेल, जे की आपण तेवढा विचार करत नाही, जे की एक चांगली गोष्ट नाही आहे. आज मला आईचा फोन आला, एवढं सारं सिनारिओ असून सुद्धा पण मी काल रात्री निघालो आईशी चांगलं न बोलता, आणि आज सकाळी तेवढा उद्धटतेने वागलो, आई मी कामात आहे, नंतर बोलतो, असं करून बंद केला मी फोन. विचार कर आईला किती बेकार वाटलं असेल. पहा, 2 शब्द बोलासाठी फोन केला आणि पोरासाठी वेळ पण नाही. यू नीड टू कॉल. आपल्या लाईफ मध्ये जेवढे पण प्रॉब्लेम असेल, किती असेल, बट आई वडिलांपेक्षा मोठे नाही आहे. आई वडील एक बहुत इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, यू नीड टू कॉल अँड apologize with them. Alright, so this is the My Artifact episode number 1649. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.